नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कोकणातील अतिशय पारंपरिक आणि चविष्ट अशी चण्याच्या डाळीपासून बनवलेली अळूवडी. बाहेरून खमंग, आतून मऊ आणि मसाल्याने भरलेली ही अळूवडी चहा सोबत किंवा जेवणात साइड डिश म्हणून खूपच छान लागते. या रेसिपीमध्ये आपण चण्याची डाळ भिजवून तिचे खास मसालेदार मिश्रण तयार करणार आहोत आणि त्यापासून अगदी परफेक्ट अळूवडी बनवणार आहोत. तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया या स्वादिष्ट आणि पारंपरिक अळूवडी रेसिपीला. इथे मी 2 कप चण्याची डाळ घेतली आहे. ती स्वच्छ धुवून 4 ते 5 तासांसाठी मी पाण्यात भिजवत ठेवली होती. आता यातील पाणी काढून आपण ही डाळ वाटून घेणार आहोत. त्याआधी आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आले, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर बारीक वाटून घेणार आहोत. हे बघा, हे बारीक वाटून झाले आहे. आता यामध्ये आपण थोडीशी चणा डाळ घालून बारीक वाटून घेऊया. आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेली चणा डाळ घेऊन यामध्ये चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा जिरे, 2 छोटे चमचे धने पावडर, 2 मोठे चमचे कोकम सिरप. हे बघा, हे अशा प्रकारे असते. यामध्ये साखर आणि मीठ आधीच टाकलेले असते, त्यामुळे आपण यामध्ये साखर टाकायची गरज नाही. आता ह्या मिश्रणामध्ये किती आंबटपणा पाहिजे त्याप्रमाणे आपण यामध्ये कोकम सिरप टाकू शकतो. जर तुमच्याकडे कोकम सिरप नसेल तर तुम्ही यामध्ये कोकम आगळ घालू शकता. जर तुम्ही कोकम आगळ घालत असाल तर त्यामध्ये तुम्हाला साखर घालावी लागेल. आणि एक टीप अशी आहे की कोकम आगळमध्ये मीठ जास्त असते, त्यामुळे तुम्ही या मिश्रणामध्ये आधी मीठ घालू नका. आता हे दोन्ही मिश्रण एकजीव करायचे आहे. आता या मिश्रणामध्ये अर्धा छोटा चमचा हळद, अर्धा छोटा चमचा ओवा असा हातामध्ये घेऊन चोळून या मिश्रणामध्ये घालायचा आहे. 2 मोठे चमचे सफेद तीळ घालायचे आहे आणि हे मिश्रण एकजीव करायचे आहे. हे मिश्रण थोडे घट्ट आहे, त्यामुळे यामध्ये मी आता 2 मोठे चमचे पाणी घालत आहे. आता हे पानाला लावणारे मिश्रण तयार झाले आहे. आपण अळूवडी तयार करायला घेऊया. अळूच्या पानाच्या मध्यभागी जो देठ आहे तो असा आपण सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे. आता पानांना आपण हे मिश्रण लावून घेऊया. अशा प्रकारे पानांच्या देठापासून टोकापर्यंत आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचे आहे. आता दुसरे पान ठेवताना ते उलट्या साईडने ठेवायचे आहे आणि त्याला असे मिश्रण लावून घ्यायचे आहे. अशाच प्रकारे सर्व पाने म्हणजे 3 ते 4 पाने आपण अळूवडीसाठी लावू शकतो. आता सर्व पानांना हे मिश्रण लावून झाले आहे. आपण अळूवडीचा रोल तयार करूया. दोन्ही साईडने अशा प्रकारे पाने दुमडून एक रोल तयार करायचा आहे. रोल तयार करताना हे मिश्रण घट्ट असे दाबून घ्यायचे आहे आणि रोल तयार करायचा आहे. आता हा रोल तयार झाला आहे. आपण त्याला साईडला ठेवूया. अशा प्रकारे आपण सर्व पानांचा रोल तयार करूया. चाळणीला तेल लावून हे रोल असे ठेवायचे आहेत आणि ते वाफवून घ्यायचे आहेत. 25 ते 30 मिनिटांमध्ये आपली अळूवडी वाफवून होते.
वाफवून झाल्यानंतर अळूवडी पूर्णपणे थंड झाली पाहिजे, त्यानंतरच आपण तिचे काप करायचे आहेत. हे अशा प्रकारे मध्यम आकाराचे काप करायचे आहेत. आता ही अळूवडी तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता. मी इथे शॅलो फ्राय करणार आहे. त्यासाठी तव्यावर थोडेसे तेल घ्यायचे आणि ही अळूवडी यावरती परतवून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही अळूवडी खरपूस भाजून घ्यायची आहे. तर मित्रांनो, चण्याच्या डाळीपासून बनवलेली ही खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट अळूवडी तुम्हालाही नक्की आवडेल. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच पारंपरिक व स्वादिष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.